नमस्कार शेतकरी मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण हे समोर बघतायत, हा आहे मोठा नाला. हा जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरपासून हा वाहत आलेला नाला आहे. हा नाला आपल्या शेतापर्यंत आलेला आहे. आपल्या शेताच्या पुढे आपण याला काय केलं, हा नाला आहे, याची रुंदी जवळजवळ 30 ते 35 फूट रुंदी आहे. त्याला आपण काय केलेलं आहे, आपल्या शेतामध्ये SRT पद्धतीने आपण केळीची लागवड केलेली. आपण बघा आता ह्या कोपऱ्यानंतर आपण बघू शकतो ही केळी लागवड केलेली. याच्यात आपण एक बदल केला आहे. हा येणारा जो नाला आहे, हे नाल्याची जी रुंदी आपण याला वाढवली, ही रुंदी जवळजवळ 200 फूट म्हणजे मोठी केली, ते रुंदी वाढवली. आणि पाणी जे येणारं जे पाणी आहे त्याला सपाटीकरण केलं आहे, म्हणजे पूर्ण शेतामध्ये पसरवलेलं आहे. हे अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. याच्यात एक फायदा आहे, याच्यात कुठला नागर नाही, वखर नाही आणि निंदणीसुद्धा नाही. यात आपण हे जे दिसतंय मध्ये तण दिसतंय, हे गवत दिसतंय, ह्या गवताचं आपण काय केलेलं आहे, तणानं त्याचं नियंत्रण केलेलं आहे. तणनाशकाने त्याचं नियंत्रण केलं आहे. आपण पुढे बघू. ही SRT पद्धतीची आपली केळी आहे. या केळीला आपण हे बघा, इथे आपल्याला हे जे गवत दिसतंय याच्यात निंदणी केलेली नाही, आणि आपण हे जवळून बघू शकतात. हे बघा, इथे कोरडा झालेलं गवत आहे, म्हणजे गादीसारखं हे गवत टाकलेलं आहे. आपण हे बेड बनवलेले आहे, आणि बेडवर हे जे गवत आहे, गवत सुकल्यामुळे याच्या मुळ्या खोलवर गेलेल्या आहेत, आणि त्या मुळ्या जोपर्यंत गेल्या तोपर्यंत तिची पोकळी तयार झालेली. म्हणजे पावसाचं येणारं जे नाल्यातून येणारं जे पाणी आहे यात पसरून फिरल्यामुळे त्याची जी हाईट आहे, पहिले ती पाणी जवळ 3 फूट पाणी राहायचं. म्हणजे पाऊस आला तर पाणी यायचं आणि वाहत राहायचं. जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत पाण्यात आपले हे पूर्ण शेत पाण्यात राहायचं. आणि हे जे गवतामुळे काय होतं की ते पाणी थांबत चालतं, आणि जे पोकळी निर्माण झाल्यामुळे ते पाणी जमिनीत मुरतं, बाकीचं पाणी जातं. म्हणजे आपण जे तणामुळे आपलं जे वाहणारं जे पाणी हे पसरतं, आणि पसरल्यानंतर ते पाणी आपल्या जमिनीत मुरतं, आणि आपली केळीसुद्धा चांगली झालेली आहे. याला खताचं प्रमाणसुद्धा आपल्याला कमी लागलेलं आहे. आपण फक्त याला बेसल. हे बघा, आपण हे आपली SRT पद्धतीची केळी आहे. यात आपण हे जे साऱ्या बनवलेल्या आहे, 5 फुटावर साऱ्या बनवलेल्या आहे. जवळजवळ 3.25 फूट म्हणजे 1 मीटरचा बेड तयार झालेला आहे. हा बघा, हे जे गवत दिसतंय, हे जे सुकलेलं गवत दिसतंय बघा, याच्यात हे जे गवत आहे बघा, हे गवत सुकल्यामुळे त्याचे जे मुळे आहेत, हे सर्व प्रकारचं गवत, हे लांब पानांचं गवत आहे, आणि म्हणजे चवड्या पत्त्यांचं गवत, हे सर्व प्रकारचे ना, कडक नरम सगळ्या प्रकारच्या गवताच्या मुळ्या या जमिनीत सुकल्यामुळे नेमकं काय झालेलं आहे, आता ही जी जमीन आहे नरम आणि भुसभुशीत झाली. हे जे बेड आहेत हे नरम बेड आहेत. आता हे जे आहे ना, आपण नाल्यात बसलेलो आहे, हे नाल्याची रुंदी जवळजवळ 200 फूट रुंदी तयार झालेली आहे. आणि हे जे पावसाचं जे येणारं पाणी आहे, जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत पाणी वाहत असतं, म्हणून याला आपण वाहता नाला म्हणतो. हा नाला काही 12ही महिने वाहत नाही. जेव्हा पावसाचं पाणी पडतं तेव्हा हा नाला भरून वाहतो. म्हणजे याची हाईटसुद्धा आता जास्त नाही, म्हणजे जवळ 2 फुटापर्यंत पाणी यात वाहतं नाल्यातून. 2 ते 2.5 फुटापर्यंत पाणी या नाल्यातून वाहत असतं. आता हे जे लागवड केलेली आपण, ही लागवड आहे आपली जवळजवळ 1 सप्टेंबर 2026ची लागवड आहे. आपण सुरुवातीला लागवड करण्याच्या अगोदर काय केलेलं होतं, जमीन तयार केली होती. जमीन तयार करत असताना आपण सुरुवातीला आहे ना, एकरी 4 गाडी आपण ट्रॅक्टर टाकले होतं. 4 ट्रॅक्टर, म्हणजे आपण गाईचं जे शेण असतं, ताजं शेण असतं, काठेवाडींचं जे शेण असतं ताजं, ते शेण यात टाकलेलं आहे, शेणखत टाकलेलं आहे आपण. म्हणजे त्यात काडी कचरा होतं, हे म्हणजे काठेवाडी लोकांचं जे खत असतं ते टाकलेलं आहे, म्हणजे कच्चं खत टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याला उभी केळी होती आपली, म्हणजे हे जे पिलेबाग होता, आपण पिलेबाग ठेवला होता, आणि तो पिलेबाग आपण त्याला तयार करण्यासाठी आपण त्यात हे चालवलं होतं, म्हणजे तवा चालवला होता, म्हणजे रोटावेटर चालवलेला होता आपण. त्याच्यानंतर ते जे हार्वेस्टर चालवलेलं होतं, त्याच्यानं हे जे खांब पूर्ण कापलेले होते ते खांब,
कापल्यानंतर ते बारीक झाल्यानंतर त्याला सुकू दिलं. सुकल्यानंतर आपण त्याला काय केलं, त्याला चांगली नांगरती केली. ट्रॅक्टरनं नांगरलेलं आणि त्यात आपण नांगरल्यानंतर परत काही दिवस पडू दिलं त्याला, 8 दिवस पडू दिलं. आणि त्याच्यानंतर आपण त्याला रोटो केला. रोटो केल्यानंतर डबल रोटो केला, आडवा आणि उभा रोटो 2 वेळा केला त्याला. आता आपण हे बघू शकतात, हीकडे ही जी केळी तर चांगली आहे. आणि रोटो केल्यानंतर आपण काय केलं, त्याला ट्रॅक्टरनंच आपण सऱ्या पाडल्या 5 फुटावर. म्हणजे जसं आपण कंद खोड लागवड करतो तशी आपण साऱ्या पाडल्या. या सऱ्या पाडल्यानंतर त्याचे बेड तयार झाले. म्हणजे 2 सऱ्यांमध्ये 1 बेड तयार झाला. आपण 5 फुटावर सऱ्या पाडल्या, 5.25 फुटावर सऱ्या पाडल्या आणि ते 1 मीटरचे बेड तयार झालं समजा अंदाजे. ह्या बेडवर आपण काय केलं, खड्डे करून लागवड केली कंदाची. आता बघा हे कंद आहे, तर खालच्या बाजूला झाड दिसत आहेत म्हणजे कंद. मला बरेच लोक म्हणतात की एक वादळ येईल, वाऱ्यानं हे झाडं पडतील. बघू, प्रयोग करायला काय हरकत नाही, कारण की आतापर्यंत तर वारा पण आलेला आहे आपल्याकडे, पण काही तसं काही असं पडझड झालेली नाही. कारण की खालून ताकद जर चांगली असली तर पडझड होत नाही. आता हे जे बेड आहे, बेड तयार करून घेतले आणि ते बेडवर आपण कंद लागवड केला. कंद लागवड केल्यानंतर आधी ड्रीप टाकून घेतली आणि हे कंद लागवड केली. केळीची क्वालिटी पण बघू शकतात आपण, चांगली आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, याला खताचा जो डोस असतो, आपण फक्त बेसल डोस 1 वेळा बेसल डोस टाकला आहे. त्यानंतर आपण युरिया आणि पोटॅश वगैरे आपण लिक्विड करून आपण ड्रीपद्वारे देत होतो याला. आणि आपण जीवामृत, गोकृपामृत वगैरे यात सोडत असतो. मल्टीप्लायर पण आपण यात सोडतो. अशा पद्धतीने आपण याची लागवड केलेली. आता हे जे गवत आहे, गवत निंदणीसाठी आपल्याला मजुरी लागली नाही आणि त्याच्या आपण लागवड केल्यापासून आजपर्यंत कधीच यात बैलजोडीसुद्धा आपण घातलेली नाही, म्हणजे वखरलेलं नाही. जसे बेड आहेत, आधीचे बेड आहे जसेच्या तसे बेड आहेत. आता हे जे गवत आहे, गवताला आपण हे सुकल्यानंतर हे गवत जसं तर तसं हे म्हणजे एकदम हे झालं. त्याचे जे मुळे आहेत, मुळ्यांचं आपण ही पोकळी झाली. आता हे जे नाल्यात येणारं जे पाणी आहे, किंवा आता हे बघा बाजूची जी शेती आहे तर ते शेतातलं पाणीसुद्धा आपल्या शेतात येतं. म्हणजे बांध जागोजागी असे फुटलेले, म्हणजे त्यांच्या शेतातलं जे खत टाकलेलं जे माती आहे, पावसाच्या पाण्यानं किंवा पाईपलाईन फुटली तशा पद्धतीनं सुद्धा आपल्या शेतामध्ये ते खत वाहून येतं. पावसाच्या पाण्याबरोबर हे जो नाला आहे, जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरपासून नाला येतो आणि नाल्याच्या आजूबाजूला बरेच शेतं आहेत. त्या शेतांमध्ये जे खतं, रासायनिक खतं, जैविक खतं हे जे देतात, शेणखत वगैरे देतात, तर आपल्या शेतामध्ये वाहून येतात. आपल्या शेतापर्यंत तर ते जोरात वाहतात. का? कारण की तो जो नाला आहे 30 ते 35-40 फूट रुंदीचा नाला आहे. आणि आपण इथे काय केलेलं आहे, त्या नाल्याची जी रुंदी ही खूप वाढवून दिली, म्हणजे जवळ 3 पट वाढवून दिली, 3 ते 4 पट वाढवून, म्हणजे 200 फुटापर्यंत आपण त्याला रुंदी वाढवून दिलेली आहे. आता इथे काय होतं, हे जे येणारं पाणी पसरतं, त्याची हाईट म्हणजे जवळजवळ 2 फूट, 2 ते 2.5 फूट तरी हाईट असते. म्हणजे पाणी वाहतं, परंतु बाकीचं पाणी जिरत असतं जमिनीत आणि पुढे जाऊन नदीत जातं ते पाणी. मग आता हे जे आहे ना, हे खत मिश्रित पाणी आपलं जमीन भुसभुशीत असल्यामुळे जमिनीत जातं. आता नेमकं काय होणार आहे, आता इथे जे आहे ना आपली केळी चांगली आहे. आता याला आपण याच्यानंतर याला फुल SRT, म्हणजे जशी नेरळवरून भडसावडे दादांनी जे SRT पद्धती सांगितली त्या पद्धतीने आपण याला पूर्ण त्याचा उपचार करतो आहे. आता ही जे खतं आहे, खतं द्यायचे कसे, तर हे लिक्विड पद्धतीनेच आपण देतो. आणि ह्या पद्धतीची केळी खर्च कमी आणि आता जे उत्पन्न येणार आहे हे पूर्ण उत्पन्न बोनस राहील. म्हणजे आपल्याला खूप खर्च कमी लागला आणि उत्पन्न वाढेल, कारण की क्वालिटी पण चांगली आहे आणि डार्क ग्रीन पण केळी दिसते. तर अशा पद्धतीने आपण हे SRT पद्धती, आपण SRT पद्धत काय आहे हे जाणण्यासाठी SRT शाळा म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर होत असतात. आपण हे SRTची शाळा आपण अटेंड 1 वेळा करून घ्या. त्या केल्यामुळे आपल्याला त्याची जी इत्थंभूत माहिती आहे, हे सखोल माहिती आहे, त्या SRT शाळेमध्ये दिली जाते.
आणि आपणही आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीने शेती करू शकतात किंवा आपण करत असणार. जर आपण काय काय करतात त्याबद्दल आपण कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण लाईक जरूर करा, आपला हा व्हिडिओ शेअर करा. आपलं जे चॅनल आहे सेवाभाव 1137 सेवाभाव 1134 याला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ब्लॅक करा, म्हणजे नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आणि आपला व्हिडिओचा तुम्ही आनंद घेऊ शकतात. याद्वारे जर आपल्याला काही शिकायला मिळालं असेल तर आपण त्याबद्दलसुद्धा कमेंट करू शकतात आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा हा व्हिडिओ जरूर पाठवा. धन्यवाद.